कोरोनानंतर जगभरात विविध संसर्गजन्य आजारांविषयी सतर्कता वाढली असतानाच आता पुन्हा हंटा व्हायरस पुन्हा चर्चेत आला आहे। उंदरासारख्या कृतंक प्राण्यांमधून पसरणारा हा विषाणू काही वेळा माणसांनाही संक्रमित करू शकतो। विशेष म्हणजे या विषाणूंचा संसर्ग थेट हवेतून नाही तर संक्रमित उंदीरांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेच्या संपर्कातून होतो। नेमका काय आहे हंटा व्हायरस, पाहूयात त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यापासून बचाव कसा करायचा। स्पेशल रिपोर्ट। कोरोनापेक्षाही धोकादायक आणि जीवघेण्या व्हायरसनं जगात धुमाकूळ घातलाय। हंता असे या व्हायरसचं नाव आहे। अमेरिकेतल्या MV होंडियस नावाचं जहाज 1 एप्रिलला अर्जेंटिनामधून निघालं होतं। अंटार्क्टिका आणि दक्षिण अटलांटिक महासागरातील बेटांवरून हे जहाज जात होतं। जहाजावर 147 प्रवासी आणि कर्मचारी होते, ज्यात 23 देशांचे नागरिक होते। जहाजावर गंभीर श्वसन संस्थेच्या आजाराची प्रकरणं आढळल्यावर ते केप वर्डे इथं लंगर टाकून थांबवण्यात आलं। आतापर्यंत डच जोडपं आणि एक जर्मन नागरिक अशा 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 8 जण हे संशयित रुग्ण आहेत। पूर्व युरोप दौऱ्यावरून परतलेल्या इस्रायलमधील एका नागरिकालाही या व्हायरसची लागण झाली आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं 12 देशांना रेड अलर्ट जारी केलाय। हंता व्हायरस हा एक झुनोटिक विषाणू मानला जातो, म्हणजेच प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरणारा विषाणू। हा विषाणू प्रामुख्याने उंदीर आणि इतर कृंतक प्राण्यांमध्ये आढळतो। संक्रमित उंदरांची विष्ठा, लघवी किंवा लाळ यामधून हा विषाणू पसरू शकतो। विशेषतः बंद जागा, गोदामं, शेत परिसर किंवा जिथे उंदरांचा वावर अधिक असतो अशा ठिकाणी संसर्गाचा धोका हा वाढतो। तज्ज्ञांच्या मते उंदरांच्या विष्ठेमधील सूक्ष्म कण हवेत मिसळल्यानंतर ते श्वासावाटे शरीरात गेल्यास संसर्ग होऊ शकतो। काही वेळा दूषित वस्तूंना स्पर्श करूनही संक्रमणाचा धोका संभवतो। ते हंटा व्हायरस आहेत ना, त्यांचे 2 वेगवेगळे प्रकार असतात। एक अमेरिकन, म्हणजे आमच्या अमेरिकेला नाही हा, दक्षिण अमेरिका, अर्जेंटिना, चिले वगैरे, आणि दुसरा युरोप, एशिया मधला, तो गरीब असतो, तो जास्ती लोकांना नाही मारू शकत। अमेरिकेतला गबरू असं घुसला ना लंग्समध्ये 30-40% लोक मरू शकतात। हे हंटा व्हायरस एकमेकांचे आहेत चुलत भाऊ, पण तसा काही संबंध नसतो। एशियातला आपला गरीब नकुल असेल तर अमेरिकेतला दुःशासन असतो। मग तो भारतात येणार का? अहो कसा येणार? तो होतो उंदरांपासून, म्हणजे उंदरांचं मलमूत्र, थुकी असते, ते हवेत गेल्यावर ते तुम्ही श्वासावाटे घेतलं तर तुम्हाला त्याचा संसर्ग होतो। तो भारतात यायचा असेल तर त्याच्यासाठी अमेरिकेतले उंदीर मोठ्या प्रमाणावर भारतात यायला पाहिजेत, आणि घाबरतात हो ते। GST खूप असते भारतामध्ये। उंदीर नाही हो, माणसं आली अमेरिकेतनं तर टुरिस्ट वगैरे ह्युमन टू ह्युमन शक्यतोवर जात नाही। या आजाराची सुरुवातीची लक्षणं सामान्य फ्लूसारखी दिसतात। ताप येणं, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, उलट्या किंवा पोटदुखी ही सुरुवातीची लक्षणं मानली जातात। मात्र काही रुग्णांमध्ये पुढे श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणं आणि फुफ्फुसांवर परिणाम होण्यासारखी गंभीर लक्षणं दिसू शकतात। वेळेत उपचार न मिळाल्यास हा संसर्ग जीवघेणाही ठरू शकतो। डॉक्टरांच्या मते हंता व्हायरससाठी सध्या कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही, मात्र वेळेत निदान आणि योग्य वैद्यकीय उपचारांमुळे रुग्णाची प्रकृती नियंत्रणात ठेवता येऊ शकते। संसर्ग टाळण्यासाठी घर आणि परिसर स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते। हंता व्हायरसचा संसर्ग दुर्मिळ असला तरी दुर्लक्ष करण्यासारखा नाहीये। स्वच्छता, सतर्कता आणि वेळेत उपचार या गोष्टींची काळजी घेतल्यास या संसर्गापासून बचाव शक्य आहे। त्यामुळे ताप, श्वसनाचा त्रास किंवा संशयास्पद लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। राजधानी दिल्लीत तीव्र उष्णतेची लाट सुरू असताना नागरिकांना दिलासा देण्यासाठी दिल्ली सरकारनं विविध गर्दीच्या ठिकाणी बस स्थानकावर आणि मेट्रो स्थानकावर कूलिंग झोन सुरू केले आहेत। या केंद्रामध्ये नागरिकांना थंड पाणी, ORS, पंखे आणि कूलरची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे। दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण किंवा सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवकांच्या मदतीनं हे उपक्रम राबवले जात आहेत। लोकांना काही वेळ आराम करता यावा यासाठी ही सुविधा सुरू केल्याची माहिती DDMA सदस्य जीत पाल यांनी दिली आहे।